जय मल्हार वाशिवली रसायन विभागातून आलेला संघ आपण पाहतो आणि त्यांच्या विरुद्ध दोनात करताना संघ टाकीगाव। या अगोदरचा पहिला सामना पाहिला विघ्नेश डाकी बोरकरनं तो सामना जिंकला, पराभूत केलं स्वर्गीय भाऊशेठ पाटील सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाला आणि TMCC बोरकर संघानं तो विजय मिळवला। मॅच नंबर 2 3 षटकामध्ये पहिला सामना समाप्त झालाय। आघाडीची जोडी सरकले बॅटिंग युनिट वाशिवली। आज स्पर्धेची पहिली रात्र MG ट्रॉफीची ही दमदार स्पर्धा अतिथी कक्षामध्ये आमची सर्व पाहुणे मंडळी YouTube लाईव्ह वाहिनी tenniscricket.in आमचे ऑफिशियल्स अंपायर्स। तर सामना सुरू होईल। मॅच नंबर 2 फर्स्ट राउंड कौस्तुभ परदेशी आराध्य 11 टाकीगावकडून पहिलं षटक हाताळतो। कौस्तुभ परदेशीला आपण पाहूया पहिलं षटक। आघाडीची जोडी फलंदाज दीपक झिंगे आणि एका बाजूला पंकज शिंदे। सामना सुरू होईल। 5 षटकांचा पूर्वार्ध किती टार्गेट सेट केलं जाईल। बॅटिंग टीम वाशिवगाव सलामीची जोडी सरकल्या आणि जेव्हा तुमचे सलामीवीर मैदानावर खेळत असतात तेव्हा खूप साऱ्या अपेक्षा असतात। पहिला चेंडू डीप कडे क्षेत्र खाली ओ फ्लाइट 6 मिळतील धावाचा आलाय षटकार। वेलकम 6 दीपक झिंगे होता सलामीवीर आणि सलामीवीर जेव्हा सुरुवात मोठ्या फटक्याने करतो तेव्हा तो एक आनंद देणारा क्षण असतो। आता पॅव्हलियन मध्ये बॅटिंग टीम वाशिवली जय मल्हार वाशिवली या नावाने आज वाशिवली संघ खेळतो आणि सुरुवात धमाकेदार। कौस्तुभ परदेशी डीप स्क्वेअर लेगला तो फटका पाहिला। नेक्स्ट बॉल पुन्हा पुढ्यामध्ये ठेवला ऑन साइडला आणखीन एक प्रहार एक षटकार आणि त्यानंतर आणखीन एक खणखणीत चौकार मिळतील धावा 4। दीपक झिंगे षटकार चौकार आक्रमक पवित्रा त्यांनी दाखवला। सुरुवात करून दिली कौस्तुभ परदेशीवर चढवलेलं आक्रमण 2 चेंडूमध्ये 10 धावा। बॅटिंग टीम यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित आपण पाहतो दिमागदार स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा साकारते सर्व मंडळी मंदार भगत आमचे यमबाई असतील शुभम सुजल ऑन साइडला आणखीन एक षटकार चौकार आणि आणखीन एक षटकार। सुरुवातीला आक्रमण आणि आक्रमण फलंदाज दीपकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या। गुड स्टार्ट दीपकचं कौतुक करूया। स्क्वेअर लेग त्यानंतर मिड विकेटला पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांवर आक्रमण आणि हे फलंदाजांचं थैमान मैदानावर आपण पाहतो। पुढचा चेंडू कौस्तुभ परदेशी धावसंख्या टोटल 16। आणखीन एक टॉस चेंडू ऑन साइडला डीप करेल फिल्डर नाही अडवणार आणि तिथे टेन्शन वाढवलंय। षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकारांचीच भाषा बोलतोय फलंदाज दीपक। षटकार चौकार गुड बॅटिंग राईट स्टार्ट। दीपकला पाहतोय धावसंख्या टोटल 20 वर बॅटिंग टीम जय मल्हार वाशिवली टाकीगावनं टॉस जिंकलाय। फिल्डिंग करताना दबाव वाढले टेन्शन वाढले। बॅटिंग करत असताना आघाडीचा फलंदाज दीपक त्याला साथ देताना पंकज। सुरुवातीला जर असे फटके आले तर नक्कीच सुरुवात चांगली होती आणि आता वाशिवलीसाठी दाखवून दिलं दीपकनं 2 षटकार 2 चौकार एकूण 10 फलक 20 रन्स ऑन बोर्ड। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लाईन शोधली डीप कडे शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे तिथे दबाव वाढला। आराध्य 11 टाकीगाव उरणचा संघ
आणि एका बाजूला वाशिवली रसायनी विभागातील हा संघ. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या टोटल 21. बॅटिंग टीम जय मल्हार वाशिवली. धावा झालेत 21. सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये आक्रमण. समाधान माळीसाहेब उरण तालुका उपाध्यक्ष काँग्रेस सन्मानित पाहुण्यांचं आगमन. या फटक्यानं आणखीन एक पलटवार. तिकडे दीपक फटकेबाजी करतो आणि पंकजनं सुद्धा सुरुवात केली षटकारानं. सुसाट वेगानं आपण पाहतोय धावसंख्या. या संपायर सिग्नल चेक करतो आपण. नो बॉल आणि षटकार. टीव्ही अंपायर्स कनेक्ट झालेत. येस येस तिकडे इशारा दिला ऑन फील्ड. पंकजला पाहतोय. पंकजनं सुरुवात षटकाराने केली. यस आपण बोलूया मॅच कडे. कौस्तुभ परदेशी धावसंख्या टोटल पाहतो धावफलकावरती जलद गतीनं अगदी सुसाट वेगानं. धावफलक 28. सुरुवात केली दीपकनं. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार चौकार आणि यानंतर पंकज नो बॉलवर षटकार. धावफलक जलद गतीने. ओ खोला चेंडू. आता कमबॅक करून दिला. मात्र थोडं टेन्शन असेल. आराध्य 11 टाकीगाव पॉवर प्लेचे षटक महागडे राहिले. कौस्तुभ परदेशीनं दिलेल्या या धावा कुठे का कठीण असेल मात्र उत्तरार्ध आपल्याला बघायला मिळेल कसा असेल. बॅटिंग टीम वाशिवली आतापर्यंत एकूण धावा धावफलकावरती टोटल 28. 28 रन्स ऑन बोर्ड. संपूर्ण आमची आयोजक कमिटी मंदारजी भगत, यमबाई, शुभम गरज, सुजल गरज असतील, संदेशजी भगत, साहिल भगत, नितीन भगत, कल्पेश भगत असतील, अक्षय भगत, यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आपण पाहतो शेलगर आणि सर्व आमचे पदाधिकारी. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा समारंभ आपण पाहिला मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला. आज आपण पाहतोय खूप दर्जेदार स्पर्धा आणि आज पहिली रात्र MG ट्रॉफी सामना सूर्य मैदानावर. कौस्तुभ परदेशी मागला ठरला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 28. आता ओव्हर नंबर 2 आराध्य 11 टाकी गावचा हे 24 कॅरेटचं सोने चैतन्य पाटील. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा पावसाळी क्रिकेट ज्यानं गाजवला. रायगडच्या ग्रामीण बलाढ्य संघामध्ये खेळताना पाहतो. तालुकाने अनेक व्यावसायिक खेळासाठी ओळखलं जातो. टाकी गावची आणबान शान चैतन्य पाटील. उमेशची घरत आमचे शेलगरचे यांना विनंती करेन आपलं उमेशजी घरत ऑन साइडला चढवला अल्ला चैतन्यवर. थांबत नाहीये फलंदाज दीपक आणि आणखीन एक षटकार. आओ साहेब तर प्रेक्षकांना उद्यापासून लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. त्याची काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आज थोडे बुक प्रिंटिंग घाई गडबडीत विसरलेत. यमबाई आम्हाला माहिती देतात. मात्र प्रेक्षक वर्ग नाराज होऊ नका. उद्यापासून प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ बक्षिसांची लयलूट भव्य पारितोषिकांची स्पर्धा आणि लकी ड्रॉला सुद्धा आपण देणार आहोत इलेक्ट्रिक बाईक आणि कूपन सुद्धा 100 रुपयाचं कूपन आहे. यस फलंदाज बाद. तू काय टेन्शन घेऊ नको बाळा. त्यांचा करीन मी वाटोला. जसा मैदानावर आला तो याच विकेटच्या शोधात होता आणि दीपकला त्यांनी बाद केलं.
चैतन्य पाटील यासाठी तो ओळखला जातो. परिस्थिती कशी असू द्या, हार न मानणारा खेळाडू. यंग टॅलेंट आहेत. आराध्य 11 टाकी गावसाठी खेळताना नेहमी पाहिलं. अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना त्यांना पाहिलं. चैतन्य पाटील षटकार, डॉट, विकेट, एकूण धावफलक टोटल आपण पाहतो 34. चैतन्य पाटील समोर खेळण्यासाठी उभा असेल. फलंदाज आलाय निखिल पाटील. जय मल्हार वाशिवली संघ किती धावांचं टार्गेट सेट करेल. ओ पुन्हा स्टेज चेंडू ठेवला. शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तिथे. संधी होती, तणाव, टेन्शन वाढलाय. थोडा दबाव असेल बॅटिंग टीमवर आणि नक्कीच इथे आपण पाहते शॉर्ट स्क्वेअर लेग. षटक क्रमांक दुसरं चैतन्य कौस्तुभनं दिल्या होत्या 28 धावा. त्यानंतर चैतन्य पाटील. यस, मग सिरियल वाईज मॅचेस होणार. सिरियल वाईज मॅचेस असतील. भूमिका 11 चिरले आणि निलेश 11 जावळे. ओ टॅप करतोय तिकडे. फिल्डर आहेत. सिंगल मिळेल जलद गतीनं. MG ट्रॉफीचा आनंद घेत असताना प्रेक्षक उद्यापासून लकी ड्रॉ कूपन आपण सुरू करणार आहोत आणि त्या भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना मिळणार बाईक आणि 100 रुपयाच्या कूपन मध्ये आपल्याला ही संधी असेल. तर चिरलेचे आमचे सन्मानी पाहुणे समाधान माली साहेब यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. बघा दबाव कमबॅक केलाय. चैतन्याची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक होऊ द्या. पहिलं षटक होतं 28 धावेचं आणि त्यानंतर चैतन्य पाटीलनं केलं कमबॅक. अवघ्या धावा दिल्या 8. 2 षटकानंतर एकूण धावफलक टोटल 36. म्हणते MG ट्रॉफीच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मी पुनश्च एकदा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आणि आमचे सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 2 षटकानंतर धावफलक 36. टार्गेट सेट करायचे जय मल्हार वाशिवली या संघाला. चैतन्यवरती जबाबदारी होती आणि ती त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जिथे कमबॅक करणारं षटक हवं होतं आणि तिथे धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती दिल्या. गुड बॉलिंग चैतन्य. षटकाराचा अपवाद वगळता पुढच्या 5 चेंडूवर चैतन्याने फक्त 2 धावा दिल्या मागच्या षटकामध्ये. तिसरा षटक बॅटच्या मधोमध आला, मात्र थोडा लेट होईल. तिकडे फिल्डर आहेत. कोणती चूक होणार नाही. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षकानं अगदी हा झेल पकडलाय मिड विकेटला येऊन आणि संधी मिळाली. दुसरा धक्का. आज भरपूर खुश आहेत. सुंदर गीतांची मेजवानी अमय पाटील. विकेट मिळाली. आतापर्यंत आपण पाहतो दीपक, पंकज 2 गडी बाद. धावा धावफलकावरती टोटल 36. कौस्तुभनं 28 दिला. चैतन्य धावा दिल्या 8. अमय जसा आला त्याला विकेट मिळाली. बघा वेळेला महत्व द्या. मॅच थोडी स्पीडअप करा कारण आज थोडा ढिला झाला, मात्र थोडी दिलगिरी व्यक्त करेन. अमय पाटील. नेक्स्ट बॉल. फ्रंट फुटला आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हुक करायचं होतं. वेग होता चेंडूला आणि हा चेंडू आपण पाहिला डॉट. धावसंख्या टोटल पाहतो. धावसंख्या टोटल 36. अमय पाटील. विकेट मिळाली. त्यानंतर डॉट.
एक चांगला क्रिकेटर आहे अमय, नाव चर्चेमध्ये ISPL मध्ये खेळताना पाहिलं, काल रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अमयला पाहिलं. फुटवर फटका फसलाय, प्रयत्न करेल, यष्टीरक्षक येतोय, चूक होणार नाही. पहिल्या षटकामध्ये चैतन्यनं हा झेल टिपला, 28 धावा आल्या आणि त्यानंतर जो कमबॅक केला, गुड बॉलिंग अँड गुड फिल्डिंग, आराध्य 11 टाकेगाव. ला पाहतो, व्यवसाय क्रिकेट त्यांनी खेळला, ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा तारा आपण चमकताना पाहिलं. रायगड प्रीमियर लीग, किरण पवारच्या वीर मराठा झोहे पेन मध्ये अमय खेळला आणि अमयनं आपली दहशत, आपला नावाचा वलय, पुन्हा ती गुणवत्ता त्यांनी मैदानावर सिद्ध केल्या. महेश स्पोर्ट्स क्रीडांगण शेलगरवर अमय पाटील, विकेट डॉट विकेट, पुढचा चेंडू अमय, ओ वेगवान अमयचा हा झंझावत, गुड बॉलिंग, पुन्हा एकदा सिद्ध करून देतोय का या अमयला का व्यावसायिक गोलंदाज ओळखला जातो. 4 चेंडू फेकले, सलग 2 विकेट आणि 4 चेंडू मध्ये आपण पाहतो एकंदरीत एकही धाव नाही आणि 3 विकेट. क्या बात आहे, सुंदर गीत. MG ट्रॉफीची आपण पाहतो ही स्पर्धा, सर्व क्रिकेट रसिक चाहता वर्ग त्यांच्या माहितीसाठी आज C ग्रुप आहे. आज थोडी स्पर्धा डिले उशीर झाला, मात्र आम्ही सर्व आयोजक रेडी होतो पहिली रात्री आणि सर्वांना माहिती आहे आणि इथून आपण वेळेला सुद्धा महत्त्व देणार आहोत. MG ट्रॉफी हा महासंग्राम, भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यानंतर आपण हा दुसरा सामना पाहतोय. चैतन्यने दिलेल्या 8 धावा, अमय पाटील सलग 2 विकेट, आतापर्यंत 4 चेंडू काहीच करून दिलं नाही फलंदाजांना, 3 विकेट घेतल्या, बॅक टू बॅक 2 विकेट. अमयचा झंझावत, ओ थोडा नाराज आहे, खोलात फेकण्याचं फेकणं. रायगड प्रीमियर लीग मध्ये जेव्हा अमयनं वीर मराठा झोहे संघाविरुद्ध केले आणि आपण या गोलंदाजाला स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाजी करताना पाहिलं, धावा त्याने वाचवल्या, कंजूस गोलंदाजी केल्या आणि आता या षटकामध्ये अक्षरशः ज्या संघानं पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा ठोकल्या, चैतन्याच्या षटकाने कमबॅक आणि आता जसा अमय आलाय त्याने एक वेगळी कलाटणी दिली. 5 चेंडू, दोन्ही बंधुराज आपण पाहतो. अमय पाटील, नेक्स्ट बॉल, फुटवर्क, फटका फसलाय, चैतन्य तिथे चुकी होणार नाही, गुड बॉलिंग, कमबॅक करून दिला. आता 28 धावा, आराध्य 11 टाकी गाव, कौस्तुभनं दिला 28, चैतन्यनं 8 आणि आता अमयची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. बात आहे, सुंदर गीत. संपूर्ण आमची आयोजन कमिटी त्यांचा आपण विशेष धन्यवाद देऊया. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, जेव्हा महेंद्र गरज साहेब जॉईन झाले होते आणि या सर्व आयोजकांचं त्यांनी आभार मानलं. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित आणि प्रणय महेंद्र शेठ यांनी सांगितलं का पुढल्या वर्षी बाईंच्या आणि सर्व मित्र परिवाराला सांगितलं का तुम्ही डेट चॉईस करा 30-31-1 आणि त्यांनी आणखीन एक गुड न्यूज दिली, बाईक 4 व्हीलर ची सुद्धा घोषणा केली. आणि महेंद्र गरज साहेब असे शब्दाचे पक्के आणि दिलेला शब्द पूर्ण करतात, जे बोलून नाही करून दाखवतात
आणि या सर्व मित्र परिवाराला ही गुड न्यूज. 3 षटकानंतर धावफलक 37. आता शुकशुकाटे. पहिल्या षटकामध्ये 28 आल्या, चैतन्याने 8 दिला आणि त्यानंतर अमयनं फक्त षटक पाहिलं. 1 धावेचं गुड बॉलिंग, सच अ गिफ्ट बॉलिंग साईड. 4 विकेट मिळाल्या. आर्यन जोशी. दबाव वाढला वाशिवलीवर. हा फटका आला तर दबाव कमी होईल, कमबॅक करावं लागेल. 5 षटकांचा पूर्वार्ध. चौकार. आर्यन जोशी चौकाराला. फलंदाज पाहतोय आदित्य शिंदे. क्रमांक 6 वर धावा दाफलकावरती टोटल 41. 41 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग टीम जय मल्हार वाशिवली हा एक चांगला संघ आहे. आराध्य इलेव्हन टाकीगाव सन्मानाची स्पर्धा आहे, भरघोस पारितोषिकांची स्पर्धा आहे. इथे जर चांगला परफॉर्मन्स होणार तर चर्चा जरूर होणार. आर्यन जोशी ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केलं. डीप कडे आउटफिल्डर. थोडासा प्रश्नचिन्ह आला, मात्र चांगला शरीराचं समतोल होतं आणि तिथे हा चेंडू अडवला. गुड फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षक असे अलर्ट असतील तर तुम्हाला तो कमबॅक करता येतो. मात्र षटक होते. चैतन्य वारंवार इथे टिप्स दिल्या जातात. 8 धावेचं षटक होतं चैतन्याचं. अमयनं अभेद्य गोलंदाजी केली. फक्त 1 धावेचं षटक. 5 षटकांचा पूर्वार्ध. आर्यन जोशी यंग स्टार आहे, नवा चेहरा आहे टाकीगावचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला कान मंत्र दिला होता चैतन्यानं. विभिन्नता त्यांनी दाखवली. व्हरायटी व्हॅरिएशन मिक्स गोलंदाजी तो इथे दाखवते. चौकारानंतर 2 चेंडू डॉट. 3 चेंडू नंतर एकूण धावा 43. पुन्हा एकदा शरीरवेधी गोलंदाजी अक्षरशः थांबवलं. चौकार आल्यानंतर बघा यंग आहे, त्याचं वय सुद्धा कमी असेल. आदित्य आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू खेळला आदित्य आणि आता आर्यन यंगस्टार आहे. आर्यन देहबोली त्याची शरीरयष्टी सांगून जाते त्याचं वय सुद्धा कमी असेल. आर्यन जोशी चौकार. 2 धावा डॉट. थांबवला आता बॅटिंग टीमला. रिव्हर्स अटेम्प्ट. आक्रमक सरळ बॅट मधून धावा येत नाही, प्रयत्न होते. अक्षरशः या सामन्यामध्ये चित्र पाहिलं. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्यानंतर मर्यादित फास्ट क्रिकेटमध्ये सुद्धा गोलंदाज काय काय करू शकतात बघा. धावा येत नाही तिथे वेगळे प्रयोग होतात, एक्सपेरिमेंट होतात, मात्र तिथे यश मिळत नाही. आणि आर्यन जोशीचं सुद्धा हे षटक सक्सेसिव्ह ओव्हर म्हणून या 4 षटकानंतर एकूण धावा दाफलकावरची टोटल 45. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि सिरियल वाईज सामने असतील. भूमिका 11 चिरले आणि निलेश 11 जावळे. कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. एमजी ट्रॉफीची दर्जेदार स्पर्धा 21 बाईक. अमय पाटील 5वं षटक. ओ वाऱ्याचा वेग सुद्धा आहे. ड्राईव्ह करतो, हलकासा टॅप करतो, कव्हर कडे ढकलण्याचा प्रयत्न. धाव घेण. ओ डायरेक्ट थ्रो, रनआउट आणि इथे धक्का. जय मल्हार वाशिवले. बाद झाला फलंदाज दीपक, पंकज, निखिल. स्ट्रॉंग बॅटिंग युनिट जीवन, अक्षय होता. आदित्य मैदानावर स्ट्रगल करत होता, तो सुद्धा बाद झाला. आता शेवटचं षटक आहे. 5 चेंडूमध्ये किती धावांची गुंतवणूक आता केली जाईल, किती टार्गेट सेट होईल. साऱ्यांच्या नजरा जय मल्हार वाशिवली समोर. आराध्य 11 टाकीगाव. सर्व यंग स्टार टाकीगावकडे. आक्रमणाचा प्रयत्न यष्ट्यांच्या मागे उभा आहे. मास्टर माइंड तिथून सूत्र हलवतोय. सर्व जबाबदारी जेव्हा टाकीगाव संघ खेळतो. पंचांचा इशारा आला. बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक करूया आपण. वाईट लाईन चेक केली जाईल. टेक्निकल टीम सुद्धा tenniscricket.in.
अमय पाटील रनआउट पहिल्या चेंडूवर. त्यानंतर डॉट आराध्य 11 टाकी गाव संघ फिल्डिंग करतो. यस डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग सेट ठेवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे फिल्डिंग सेट ठेवा. निर्णय येईल आपल्यापर्यंत. आणि यस स्क्रीन आहे. फेअर डिलिव्हरी मॅच ऑन. यस रिव्यू लॉस. अमय पाटील. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू शरीरावर आला. फटका खेळण्यासाठी तो टाइम पिक करू शकला नाही. सिंगल न धावफलक. आराध्य 11 टाकीगाव विरुद्ध जय मल्हार वाशिवली. एकूण धावा 47. 47 ऑन बोर्ड. 3 षटका अजूनही बाकी आहेत. 3 षटकानंतर आपण पाहिलं 37 होते आणि त्यानंतरच्या आपण आर्यनच्या षटकामध्ये 8 पाहिलं. पहिल्या 3 षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये प्रणय 28 होत्या. 8-1 आणि त्यानंतर आर्यनचं 8 डावेचं षटक. यस स्ट्रेट खेळतो. फक्त टॉस होणारी सूचना आम्ही देतो. भूमिका 11 चिरले. निलेश 11 जावळे. प्लीज कनेक्ट फास्ट. आणि प्रमोदजी कडू साहेब बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. लेजंड क्रिकेटर आणि या गावचे जावई सुद्धा आहेत. साई बैलाचे ते मालक आहेत आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. अमय पाटील ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राहिलेत. इथे अंपायर सिग्नल नो बॉल. धाव घेण्याची तयारी. धोका होईल का? ओ बॅड लक. निघाले. पुन्हा कॉल झालाय मात्र नकार दिलाय. थोडस संतुलन डासल्या पंचांचा इशारा. नो बॉल. यस फ्री हिट. 22 ने या धावा मिळतील. धावफलक पुढे सरकेल. जय मल्हार वाशिवली संघाची धावसंख्या वेळ आपण पाहिली 11:24 झालेत. तर जावळे यस प्रसाद आलेत. वेलकम. धावसंख्या टोटल 50. 50 बॅटिंग टीम जय मल्हार वाशिवली. वेगवान चेंडू. चैतन्यानं जो कमबॅक केला ना त्याचं आपण कौतुक करावं लागेल. 28 धावा आल्यानंतर फलंदाजांना अक्षरशः अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलं. कुणालाही जास्त वेळ मैदानावर थांबून दिलं नाही. चर्चा होते पंचांशी तिथे चित्र पाहूया. चैतन्य यस आपण पुन्हा एकदा दोन्ही पंच कनेक्ट होतील. यस बॉलिंग टीम रिव्यू. यस यस क्रॉस झाले. क्रॉस झाले. चला मॅच ऑन करा. आपण स्पर्धा पाहतोय MG ट्रॉफी. चला मॅच ऑन करा. एकूण धावा धावफलकावरती टोटल 51. अमय पाटील. क्रॉसिंग झालेली. अमय पाटील लास्ट बॉल. समोर खेळेल पुन्हा एकदा जय मल्हार वाशिवली संघाकडून प्रवीण शिंदे. 5 चेंडूचा सामना त्यांनी खेळला. 3 डॉट 2 सिंगल न धावा त्यांनी जमवल्या. एकटा फलंदाज खेळला होता. 27 तो होता दीपक. धमाकेदार सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर अगदी बॅटिंग युनिटमध्ये कुणालाही स्पेशल चांगलं योगदान देता आलं नाही. धावसंख्या टोटल आपण पाहतो 51. शेवटचा चेंडू. टार्गेट सेट बॉल. क्षेत्ररक्षण. डीप लॉंग ऑफ. लॉंग ऑन मिड विकेट. आज आराध्य 11 टाकीगाव गोलंदाजांना अक्षरशः सुंदर गोलंदाजी केली. धावांसाठी खूप मेहनत करावी लागली. चला वेळेला सुद्धा महत्व देतो आपण. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॅट्समन होईल आउट. चला फिल्डिंग टीम लगेच जा. आपण टॉस करूया. आपण दीपक पाटील सर तिकडे जॉईंट होतील. रेश्मा मयेकर मॅडम सेलिब्रिटी अँकर काही वेळात त्या जॉईंट होतील आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आता आपण पाहतोय दीपक पाटील सर जॉईंट होणार आहेत. नक्कीच आमचे गोल्डन मॅन प्रल्हाद शेठ भगत बकासूरचे बिग फॅन आहेत आणि बाईनं काही वेळातच दीपक सर सांगितलं
का 21 बाईक कंटेनर मध्ये लोड आहेत आणि अगदी काही मिनिटातच 22 बाईक 22 एक दोन एक नाही दोन नाही चार नाही 22 आणि ते कंटेनर मध्ये लोड आहेत. आता काही वेळातच येतील मैदानावर. ट्रॅफिकमुळे त्या थोड्याशा आम्ही पाहतो डिले झाला, त्यामुळे थोडासा खोळंबला. मै स्पोर्ट्स क्रीडांगण शेलगर थरार पाहतोय MJ ट्रॉफी आणि टॉस कडे आपण वळणार आहोत. चला टाकीगाव थोडा आज आम्ही फास्ट चला टॉस केला जाईल. चला चला टॉपला जातोय. एका बाजूला चिरले, दुसऱ्या बाजूला जावळे आणि भगत यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक कौल संपला जातोय आणि टॉस जिंकलाय. चला जावळे संघाला टॉस जिंकलाय. प्रसाद, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय? उल्वे नोड मध्ये पहिल्यांदाच 21 बाईक सह सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. किती अट्रॅक्शन आहे, किती आकर्षण आहे तुम्हाला या स्पर्धेचं? ही संकल्पना खूप चांगली आहे आणि MG ट्रॉफी मला वाटते पहिल्यांदाच भरली आणि महेंद्र शेटकर यांचं आयोजन चांगलंच असतं. समोर चिरले संघ आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाचा सखोल अभ्यास आहे तुम्हाला. बरेच वर्ष तुम्ही या मैदानावर खेळतात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल चिरले संघाला? या ग्राउंडचा पुरेपूर अंदाज घेता मला वाटते 5 ओव्हरमध्ये 60 रन भरपूर होतील. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी. तर आहोत प्रसाद घरत ज्यांना टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद दीपक पाटील सर. वळूया आपण मॅच कडे. सन्माननीय अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेट गरत MG ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते दरम्यान सन्मान या ठिकाणी केला जातोय. जावळे संघाचे कॅप्टन अर्थातच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज प्रसाद घरत, त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यस आदित्य भगत वेलकम. महेंद्र शेट गरत या स्पर्धेचे पुरस्कर्ते आम्ही मगाशी उल्लेख केला. पुढल्या वर्षी सुद्धा आदित्य भगत. अभिनंदन आदित्य. आता सेकंड इनिंग सुरुवात होणार. प्रसाद, काही दिवसातच सेकंड इनिंग साठी त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. चला शुभम पाटील चिरले, आपण मंचावर यायचंय. खास आमंत्रण आहे प्रल्हाद शेठ भगत यांचं. शुभम पाटील आपणास आपण मंचावर या. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचे कर्णधार आदित्य भगत यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. चला सामना सुरू आहे. 52चं टार्गेट. स्वप्नील खार पाटील आणि फलंदाज चैतन्य पाटील. सामना सुरू आहे. चैतन्य पाटील वन ऑफ द ग्रेट हिरो, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. अनेक मैदानं गाजवलेत. नाव चर्चेमध्ये आहे. चैतन्य पाटील भयानक खेळासाठी तो ओळखला जातो. तुफानी फॉर्म मध्ये सुद्धा. पहिलं षटक टीम वाशिवलीकडून गोलंदाज निखिल पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये नक्कीच धोका होता. चैतन्य तिथे कॉल करतो डिस्कशन.
सामना दोन्ही संघांना महत्त्वाचे आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. 22 बाईक आहेत आणि काही वेळातच त्या सुद्धा सगळ्यांना बघायला मिळतील. MG ट्रॉफी महेंद्र शेठ गरत या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते. चर्चा तिथे होईल. चैतन्य हाय मैदानावर, निखिल पाटील, आराध्य 11 टाकीगाव, जय मल्हार वाशिवले हा संघ आपण जरूर पाहिलं. ॲज अ बॉलिंग युनिट निखिल पाटील. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा ज्या नावाची आपण चर्चा करत होतो तो चैतन्य पाटील. स्ट्रायकर एंडला निखिल पाटील. लॉंग रनर पे निखिलचं. पहिलं षटक. ओ चैतन्यचा झंझावत, गॅप शॉट, नो चान्स. मिळतील धावा 4. 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. विनिंग टार्गेट विजयासाठी 52 करायचे. 10.40 ची सरासरी पाहिजे प्रत्येक षटकामागे. आणि चैतन्य जर मैदानावर उभा राहिला तर तो या धावा सहज करू शकतो, कारण आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. आणि वाशिवली टीमला सुद्धा ही विकेट महत्वाची. बघा पुढचा सामना फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतो का आपला स्क्वॉड घेऊन आपण रेडी राहा. जो पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. चौथा सामना सोसायटी पनवेल, थोडा बदल आहे, आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे हा संघ खेळणार. ओ गुड स्ट्रोक, काय फटका खेळला ऑन साइडला आणि त्याला यश नक्की मिळालं. गुड स्ट्रोक, षटकार. क्लास शॉट होता बघा, आपण रिप्ले पाहू शकतो. tenniscricket.in फ्रंट फुटला आले, लाईन ओळखली, बैठक शॉट अगदी धडपडला, कोसळला, मात्र अचूक अंदाज त्याचा होता. भुला के डर को झलक कर. आणि चैतन्यानं जो प्रयत्न केला निखिलच्या या चेंडूवर, अप्रतिम फटका. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती टोटल पाहतो 11. चैतन्य पाटील चौकारानं सुरुवात केली, त्यानंतर षटकार. ज्या पद्धतीनं पूर्वार्ध होता, दीपकचा झंझावत होता, कारण पहिल्या षटकामध्ये 28 धावा केल्या होत्या जय मल्हार वाशिवली या संघानं. पुन्हा डाऊन साइडला बघा, आज चैतन्य आक्रमक आहे. आणखीन एक चौकार. निखिल पाटील सिंगल, चौकार, त्यानंतर षटकार, एक चौकाराला धावा धावफलकावरती टोटल पाहतो 15. स्वप्नील खार पाटील. ओ व्हॉट अ शॉट. CLA क्लास शॉट. आवडले असेल ही बॅटिंग तर टाळ्या उद्या. काय फटकेबाजी करतोय आणि आज तो वेगळ्याच मूड मध्ये. MG ट्रॉफी मध्ये आज टाकी गावचा चैतन्य याची अप्रतिम फटकेबाजी बघा. आपण 2 चौकार आणि 2 षटकार जे पाहिले ना, अगदी वेगळ्या धाटणीचे होते. आक्रमक पवित्र होता, वेगळा त्याचा अंदाज होता. आणि हा फटका या अगोदरचा सुद्धा तेवढाच देखना. पॉवरफुल बॅटिंग. धावसंख्या टोटल 21. बेधडक स्वरूपाचा फटका होता. चैतन्य आता सावध केला, लाईन ओळखलं, रीड केली लाईन, आणि त्यानंतर सावध पवित्र सिंगल शॉट पॉइंटला धावफलक. पहिल्या षटकानंतर कंपॅरिझन केली. पहिले षटक जेव्हा जय मल्हार वाशिवलीनं बॅटिंग केली त्यांच्या धावा होत्या 28. आता चैतन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं, 22 आल्यात. विजयासाठी टार्गेट आहे 52, जी सरासरी हवी होती 10.40. तिथून हा संघ पुढे निघाला. चांगल्या मूडमध्ये आज चैतन्य, कारण त्याचे 4ही जे फटके पाहिले, 2 चौकार, त्यानंतर 2 षटकार अप्रतिम होते. आपल्या नावाचा वलय त्यांनी दाखवला, आपली गुणवत्ता सिद्ध केली. आपल्या पोतडीमध्ये असलेले सर्वाधिक चांगले फटके चैतन्याने दाखवलं
आणि अक्षरशः एमजी ट्रॉफीमध्ये टाकी गावसाठी या सामन्यामध्ये चैतन्याची ही बहारदार सुरुवात आहे. निखिल पाटीलचं षटक महागडं. ओव्हर नंबर 2 टार्गेट विजयासाठी 52. जय मल्हार वाशिवली आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आराध्य 11 टाकी गाव मॅच नंबर 2. आज आपण खेळवतो सी ग्रुप. या अगोदरचा सामना जिंकला TMCC बोरकार या संघानं. स्वप्नील खार पाटील आणि चैतन्य पाटीलला आपण पाहतोय. जीवन शिंदे पहिला चेंडू ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहेत. सिंगल कॉल झाला. कॉल केला. यस सांगितलं काही गरज नाही. आज चैतन्य वेगळ्याच मूड मध्ये मैदानावर तो त्याची आक्रमकता दाखवते. जीवन शिंदे सिंगल. एकूण धावफलक टोटल संघ जलद गतीने धावफलकावर 23. ज्या पद्धतीने सुरुवात होती वाशिवलीची पहिल्या षटकानंतर जो बॅटिंग लाईनअप पाहिली त्यानंतर तो संघ थोडा मागे पडला. जीवन शिंदे हो गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. स्लिप कडे फिल्डर आहेत तिथे. सिंगल. जर कमबॅक करायचं असेल तर आता वाशिवलीला काय करावं लागेल? आक्रमक गोलंदाजी गरज आहे. विकेट जिथे मैदानावर चैतन्याला लवकर बाद करणं हे सुद्धा महत्वाचे, कारण हा फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर उभा राहिला तर हा शांत बसणारा फलंदाज नाही. सुसाट फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो. स्वप्नील खार पाटील. चैतन्यानं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला तर 6 चेंडूमध्ये 22 वैयक्तिक तो खेळतोय आणि त्याला साथ देताना स्वप्नील. ओ पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला. थोडं कनेक्शन चुकलंय मात्र डीप कडे चेंडू प्रयत्न देते होईल. गुड फिल्डिंग. कव्हर कडे हा प्रयत्न नक्कीच झाला. चैतन्य आज मात्र वेगळ्या मूड मध्ये प्रत्येक चेंडूवर जो आक्रमण करतोय. आतापर्यंत एकूण धावा 2 धावेनं टोटल 26. जीवन शिंदेनं चांगलं कमबॅक. 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा. पहिला निखिल पाटील हा गोलंदाज महागडा राहिला. विजयासाठी टार्गेट आहे 52. विकेटच्या शोधात टीम वाशिवली. गोलंदाज जीवन शिंदे. मात्र आज चैतन्य बघा नकार दिला. कोणती तयारी दाखवली नाही आणि आतापर्यंत आपण पाहतो या इनिंग मध्ये पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. निखिल पाटीलच्या षटकामध्ये 22 होत्या. जे मल्हार वाशिवली संघ बॅटिंग युनिट मध्ये पाहिलं. आराध्य 11 टाकीगाव. स्वप्नील खाल पाटीलनं फक्त एकच चेंडूचा सामना केला. बाकीचे सर्व चेंडू आपण पाहिले चैतन्याला. पुन्हा एकदा उलटा सुलटा खेळतोय. काय फटकेबाजी बघा. कव्हर कडे लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगला ते 2 बेधुंद करणारे 2 षटकार पाहिले. आज चैतन्य थांबायला तयार नाही. तो दाखवून देतो मला थांबायला वेळ नाही. मोठ्या हिमतीचा हा खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला चैतन्य पाटील. 2 चेंडू आता डॉट तो खेळलाय जीवन शिंदेच्या गोलंदाजीवर. हा चेंडू आता लॉफ केला बॅटच्या मधोमध. डीप कडे नो चान्स आणि येतो हा षटकार. दोन षटकानंतर धावफलक 32. पहिल्या षटकामध्ये 22 आणि जीवन कमबॅक चांगला केला. 5 चेंडूमध्ये फक्त त्याने 4च धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर चैतन्यानं केलेलं आक्रमण. धावसंख्या 32 टार्गेट 52. चेंडू शिल्लक राहिलेत. आता आपण चर्चा पुन्हा एकदा करणार आहोत. 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. 18 मध्ये पाहिजेत 20. सामना सूर्य मैदानावर. जय मल्हार वाशिवली. समीकरण मात्र सोपं आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल चैतन्य ज्या पद्धतीनं मैदानावर जो खेळतोय ना अगदी चौका षटकारांची आतषबाजी. वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं. चैतन्य 10 चेंडू मध्ये 30. एकूण धावा धावफलकावरती 32. 32. जय मल्हार वाशिवली. आराध्य 11 टाकीगाव. षटक क्रमांक 3. MG ट्रॉफी सी ग्रुपचा हा दुसरा सामना.
हो लाईन ओळखलं ऑन साईडला ड्राईव्ह करतोय सिंगल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा पाहूया धावफलकावरती टोटल 33. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर जर चैतन्यावर मैदानावर उभा असेल तर त्याच्यासाठी सोप आहे. षटक क्रमांक 3 प्रवीण शिंदे सिंगल. धावा धावफलकावरती टोटल 33. चैतन्य पाटीलला आतापर्यंत बघा 3 षटकार 2 चौकार. स्वप्नील खार पाटील सलामीवीर त्यांनी 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक त्याचं 3 धावेचं योगदान. विकेट अजूनही मिळत नाही. हा एक थोडासा प्रश्नचिन्ह. अशा परिस्थितीमध्ये एखादी विकेट आली तर तो कॉन्फिडन्स येईल आणि तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल वाशिवली. प्रवीण शिंदे सावध खेळतो आता. चैतन्य एका बाजूला स्वप्नील सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्व देत असताना मॅच मध्ये टार्गेट होतं 52 आणि आता बऱ्यापैकी कव्हर केले. निम्मा प्रवास तर त्यांनी पुढे करून पुढे निघालेत. एकूण धावफलक टोटल 34. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. स्वप्नील खार पाटील आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. चैतन्यनं आतापर्यंत आपण पाहिल्या 11 चेंडू. वैयक्तिक तो 31 वर खेळतोय. ऑन साइडला डीप कडे फिल्डर हो चालत बघा सहज काय झेल टिपल्या अप्रतिम. लॉंग ऑन कडे बघा हा झेल रिप्ले आपण पाहू शकतो स्क्रीनवर. पुन्हा तुम्हाला किती अप्रतिम झेल होता. प्रयत्न केला हा त्यांनी अगदी चेंडूच्या दिशेनं आणि बघा तो आनंद सुद्धा पाहतोय. गुड कॅच. विकेट हवी होती. स्वप्नील बाद झाला. चैतन्य अजूनही क्रमांक 3 वर जातो. अमय टार्गेट आहे 52 धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत आपण पाहिल्या तर 34. ललित कायकरचं कौतुक करूया. जिथे तो उभा होता लॉंग ऑनला कव्हर केला त्याने मिड विकेट पर्यंत धावत आला. गुड फिल्डिंग ललित. कदाचित ही व्हिडिओ क्रॉप सुद्धा होऊन व्हायरल होऊ शकते आपल्या मित्र परिवारापर्यंत. प्रवीण शिंदे सिंगल विकेट. एकूण धावा धावफलकावरती टोटल 34. विनिंग कॅल्क्युलेशन आता चैतन्य खेळतो अजूनही मैदान. 11 बॉल 31. 34 धावा आहेत. अमय पाटील आलाय. पुढचा चेंडू ओहो तो सुद्धा थांबत नाहीये. तो सुद्धा आक्रमण करतोय. डीप कडे चेंडू गेल्या चौकार. आता सामना कुठे का होईना थोडासा झुकताना पाहतो टीम आराध्य 11 टाकी गावकडे. बघा अमय आला. 14 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. सामना सोपा आहे. अमयने सुद्धा सुरुवात संघासाठी खूप चांगली करून दिली. पुढचा सामना सुद्धा नक्कीच महत्वाचा असेल. मध्यरात्रीमध्ये आपण आता आलोत MG ट्रॉफीचा आनंद घेतो. 11:46 काही चर्चा होते. चैतन्य कॉल करतो तिकडे मॅच बॉल साठी. हा कॉल असेल. अमय जसा आला ना आणि तो फटका पाहिला आपण. कोणती संधी मिळाली नाही. अचूक त्याने अंदाज बांधले होते आणि टायमिंग चांगलं होतं. बघा आपले बॉल बॉय विहान कुंदन बघा छोटे बच्चे कंपनी. प्रवीण शिंदे पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. हा डॉट बॉल कमबॅक करतोय. मात्र आता प्रवास थोडा कठीण आहे कारण मैदानावर चैतन्य नॉन स्ट्रायकर एंडला अमय पाटील चौकारानं वैयक्तिक डावाची सुरुवात केली. त्यानंतर डॉट प्रवीण शिंदे. पुढचा चेंडू ओ लाईन ओळखली. रिव्हर्स अटेम्प्ट आणि स्लिपच्या मधून सुसाट वेगानं चेंडू थर्ड मॅनला. मिळतील धावा 4. षटक होईल प्रवीणचं समाप्त. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या. जीवन दिलेल्या धावा आपण पाहिल्या 10 आणि त्यानंतर प्रवीण शिंदेच्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा आल्या. टार्गेट 52 आहे. 3 षटकानंतर 42. चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि विजयासाठी 10 धावेची गरज. सामना बऱ्यापैकी सोपा आहे. पारडं जड आहे या मॅच मध्ये. बॅटिंग युनिट जो खेळणारा संघ आराध्य 11 टाकीगाव. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 10 धावेची गरज आहे. इथून भरपूर मेहनत करावी लागेल.
जय मल्हार वाशिवलीला सर्वाधिक महत्वाचं का असेल तर चैतन्याची विकेट. जर चैतन्याची विकेट मिळाली तर कमबॅक होईल. आता अमय पाटील तो सुद्धा आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र मैदानावर जो डाव सांभाळला चैतन्य नावाचं झंझावत. आक्रमण लॉंग लेग कडे कणकणीत चौकार. तर आता 6 धावेची गरज. जीवनला आपण पाहतोय षटक क्रमांक 4. ऑन दी राईट कॅप शॉट, गुड टायमिंग, क्लासिक शॉट, कव्हर कडे हा फटका चौकार. सामना सोपा झालाय. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी ना, फिल्डिंग टीम युनिट, कारण आता थोडंसं आपण मागे पडलाय. वेळापत्रक तब्बल 2 ते 2.5 तास आपण मागे पडलोय. तो टाइम आपल्याला कव्हर करायचा. सामना सोपा. आता एकूण धावा दाफल कव्हरची टोटल 52 धावेची गरज. गुड स्ट्रोक डीप कडे आणि गुड बॅटिंग, वन मॅन शो, एक पात्री अभिनय. टाळ्या उद्या पुन्हा एकदा. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट चैतन्य आणि अमय दोन्ही स्टार खेळाडू. हा सामना सहज जिंकला त्यांनी, कुठली त्यांना डिफिकल्टी झाली नाही. अगदी जे टार्गेट होतं 52 सहज पद्धतीनं. बॅड लक वाशिवलीचा खेळ चांगला राहिला का पहिल्या षटकामध्ये 28 धावा ठोकल्या होत्या, मात्र त्यानंतर ढेपाळलेली फलंदाजी, तिथे कमबॅक झाला आणि त्यानंतर चैतन्य नावाचं झंझावत. प्रेक्षक वर्ग पाहायला विसरू नका. MG आकर्षक ट्रॉफी आणि उद्यापासून प्रेक्षकांना लकी ड्रॉ 100 रुपयाच्या कुपनवर प्रेक्षकांना असेल बाईक. तर आपण इथे सन्मान घेतो. चिर्ले गावचे शुभम पाटील, ऑलराऊंडर, यंग टॅलेंट आणि यंबाईंच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान घेतो.